निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। पण आज प्रशांत किशोरांनी केलेल्या ट्विटमुळे ते नवा पक्ष स्थापन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। प्रशांत किशोर करणार अब की बार खुद का प्रचार। कधी मोदींसोबत, कधी राहुल गांधींसोबत, कधी नितीश कुमारांसोबत, कधी ममता बॅनर्जींसोबत, तर कधी उद्धव ठाकरेंसोबत। प्रशांत किशोर 2014 पासून देशात वेगवेगळ्या पक्षांसाठी आणि वेगवेगळ्या निवडणुकांसाठी रणनीती आखतायत। पण 2022 मध्ये मात्र त्यांनी नवा प्लॅन आखलाय। प्रशांत किशोर 2019 साली काँग्रेसमध्ये जाणार होते, पण तेव्हाही ते झालं नाही आणि आताही गेल्या महिन्यात प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता, पण पुन्हा एकदा तो प्रवेश रखडला। त्यानंतर प्रशांत किशोर काय करणार याकडे देशातील अनेक राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं। स्वतःचा पक्ष काढणार की अजून कोणत्या पक्षात जाणार हे चित्र स्पष्ट नव्हतं। त्यातच त्यांनी काही माध्यमांना मुलाखती दिल्या आणि आपण कोणताही राजकीय पक्ष काढणार नसल्याचं स्पष्ट केलं। मग प्रश्न एकच उरला होता, तो म्हणजे प्रशांत किशोर कोणत्या पक्षात जाणार। तर त्याचं उत्तर आज खुद्द प्रशांत किशोर यांनीच दिलं, तेही एका सूचक ट्विटमधून। प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याचा प्रवास चढ उताराचा राहिला। आज जेव्हा नव्या वळणावर आहे तेव्हा सर्वसामान्यांमध्ये जाण्याची वेळ आली आहे, म्हणजेच लोकांमध्ये, म्हणजेच जेणेकरून त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, त्यातूनच जनसुराजच्या मार्गावर वाटचाल करता येईल। त्याची सुरुवात बिहारमधून होईल। आता जनसुराज पक्ष असेल की जनसुराज यात्रा असेल यावरून मतमतांतर आहे, पण असं असलं तरी जनसुराज यात्रा असण्याची शक्यता जास्त आहे। याच यात्रेत पूर्णपणे आधुनिक आणि डिजिटल जनसंपर्क केला जाण्याची शक्यता आहे। आता प्रशांत किशोर यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात। प्रशांत किशोर हे मूळचे बिहारी आहेत। त्यांच्या व्यक्तिमत्वाला कॉर्पोरेट संस्कृतीची झाक आहे। प्रसिद्धी विन्मुक्ता ही त्यांची खासियत। संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी काम केलंय। त्यांचे विचार मुख्यतः उत्सव केंद्रीय, प्रतिमा आणि प्रतीकांचा खेळ करण्यात त्यांना अधिक रस आहे। 2012 मध्ये प्रशांत किशोर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना एक योजना घेऊन भेटले होते आणि प्रभावित झालेल्या मोदींनी त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकली। त्यांनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी म्हणजेच IPAC ही संस्थाही सुरू केली। आता हेच प्रशांत किशोर बिहारमधून नव्या वाटचालीला सुरुवात करणार आहेत। त्यामुळे अनेकांसाठी सत्तेचा मार्ग सोपा करणारे प्रशांत किशोर स्वतःसाठी सत्तेचा मार्ग कशा प्रकारे निर्माण करणार हे लवकरच कळेल। शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।